जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सर्वप्रथम आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आषाढी एकादशी. आषाढी शब्द उच्चारताच किंवा ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो भक्ताची वाट पाहणारा, युगानयुगे विटेवर उभा असलेला विठ्ठल. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठ्ठल, विठोबा, विठोबा, पांडुरंग, विठू, पंढरीनाथ, विठू माऊली, विठाई अशा वेगवेगळ्या नावाने तो आपणा सर्वांना परिचित आहे. विठ्ठल हा भक्तांना सहजपणे भेटतो. तो आपल्या भक्तावर प्रेमाचा वर्षाव करतो. विठ्ठलाच्या मूर्तीचे विशिष्ट प्रकारचे ठेवण आहे, जसे की हाताची कटीवर ठेवलेली मुद्रा आणि विटेवर उभे राहणे. यावरून असे लक्षात येते की तो भक्तांसाठी नेहमी तत्पर आहे. विठ्ठलाला विष्णूचा अवतार मानला जातो. विठ्ठलाची भक्ती पूजा करण्याची पद्धतही इतर देवतापेक्षा वेगळी आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या घराघरातून विठ्ठलाची पूजा केली जाते. त्यांच्या सर्वांच्या सुखदुःखात विठ्ठल नेहमी सहजपणे सहभागी होतो. विठ्ठलाचे वेगळेपण. एक, मूर्ती. विठ्ठलाची मूर्ती इतर देवदेवतांपेक्षा वेगळी आहे. ती विटेवर उभी असून हाताची मुद्रा कमरेवर ठेवलेली आहे. ती भक्तांना फार आवडते. आणि मूर्ती एका विटेवर उभी आहे हे तिचं मुख्य वैशिष्ट्य आहे. 2, रंग. मूर्ती काळ्या पाषाणाची असून सावळ्या रंगाची आहे, ज्यामुळे पटकन ओळखता येते. 3, भक्ताची जवळीक. विठ्ठल हा देव नसून तो आपला मित्र, जिवलग, सखा, मार्गदर्शक आहे असे सर्व भक्तांना वाटते. आणि त्यांच्या अडचणीमध्ये सदैव विठ्ठल त्यांच्यासोबत उभा असतो. 4, साधेपणा. विठ्ठलाची पूजा करताना जास्त सोपस्कार किंवा विधीची गरज नसते. पूजा पद्धत अगदी साधी आहे. तुळशीचा हार विठ्ठलाला फार आवडतो. 5, प्रेम आणि भक्ती. विठ्ठलाला भक्ताकडून फक्त भक्ती आणि प्रेम हवे असते. भक्ताची भक्ती ही त्याच्यासाठी फार मोलाची आहे. अन्य कोणत्याही गोष्टीची भक्तांकडून विठ्ठलाला अपेक्षा नसते. 6, कटीवर कर. विठ्ठलाने कमरेवर ठेवलेल्या हाताच्या मुद्रेचा अर्थ असा होतो की भक्तांच्या मदतीसाठी तो नेहमी तत्पर असतो. 7, पंढरपूरची वारी. पंढरपूरची वारी ही विठ्ठलाच्या भक्तासाठी फार महत्वाची आहे. आपलं घरदार, सुखदुःख मागे ठेवून भक्त वारीमध्ये सहभागी होतो आणि विठ्ठलाच्या दर्शनाला निघतो. सर्व भक्तांना वारीत चालताना भक्तिमय वातावरणात अनुभव येतो. लाखो लोक एकत्र येऊन भक्तिभावाने चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. 8, वारकरी संप्रदाय. विठ्ठल वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत आहेत आणि या संप्रदायामध्ये विठ्ठलाची उपासना केली जाते. 9, संत कवीची भक्ती. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई यासारख्या व अनेक संतांनी विठ्ठलावर अभंग व कविता लिहिल्या आहेत. आजही अनेक विठ्ठल भक्त, कवी, कवयित्री हे विठ्ठलाच्या भक्तीवर लिहित आहेत आणि भविष्यातही लिखाण केले जाईल. 10, सोवळवळ. विठ्ठलाच्या मंदिरात सोवळवळ असे काही नाही. हात पाय न धुता पायाच्या धुळीसह विठ्ठलाला भेटता येते आणि त्याच्या चरणावर आपल्याला डोके ठेवता येते. 11, भक्त मंडळी. विठ्ठल ज्याप्रमाणे भक्ताला काही मागत नाही, त्याचप्रमाणे भक्तालाही त्याच्याकडून काही नको असते.
ते वारीला जातात ते केवळ भक्तिप्रेमाचा अनुभव घेण्यासाठीच. विठू माऊलीवर त्यांची विश्वास आहे, नितांत श्रद्धा आहे. आणि बरं का, माऊली आपल्या सोबत हे त्यांना पक्क ठाऊक असतं. त्यांचा विठ्ठलाशी असलेला हा बंध निर्मळ प्रेमाचा आणि भक्तीचा आहे. विठ्ठल हेच आमचे जीवन आहे. सर्व वेद पुराणे श्री विठ्ठलापासूनच प्रकट होतात. विठ्ठल आमचे ध्यान व विसावा आहे. विठ्ठल सर्व जगात व्यापलेला आहे. या विठ्ठलाला जर कोणी प्रेमाने पानं, फुलं, फळ, तुळशीहार दिला तर तो त्याचा आनंदाने स्वीकार करतो आणि भक्तावर त्याची कृपा प्राप्त होते. विठ्ठलाचे गुणगान करणे हे सर्वांना फार प्रिय आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि त्याचे भगवंताचे शुद्ध प्रेम म्हणजे विठ्ठलच आहे. विठ्ठल हा असा देव आहे की जो भक्ताच्या मनात नेहमी वास करतो आणि त्याच्या जीवनात आनंद भरतो. यातच विठ्ठलाचे वेगळेपण दिसून येते आणि मला ते जाणवते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.